नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आळंदीचे माऊलीचे प्रस्थानचे सजावट. तिथे मी गेले होते, तर चला म्हटलं तुम्हाला सजावट पण दाखवूया. तर आम्ही पहिले मंदिरामध्ये एंट्री केली. बघा, बाहेरून पण किती छान अशी सजावट केलेली होती. त्यानंतर मंदिरामध्ये पण मी थोडंसं शूट केलेलं आहे आणि मंदिरामध्ये पण एवढी छान सजावट केली की बाहेर निघावंसंच वाटत नव्हतं. पण ह्यावेळेस पुरामुळे काही गर्दीसुद्धा नव्हती, लोक पण नव्हते कोणीच. प्रस्थानच्या दिवशी मी हे शूट केलेलं आहे. पण पाहू शकता काहीच गर्दी नाही आहे, कोणीच नव्हते. कारण इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे सगळ्या दिंड्या पुण्यामध्येच गेलेल्या होत्या. त्यानंतर मी इथे औदुंबराजवळ गेले. पाहू शकता तुम्ही किती छान असे सजवलेले होते माऊलीचे मंदिर आणि एकदम मस्त स्वच्छता ते पण होती. म्हटलं आपण गेलोच तर चला आपण एक शूट पण करूया, म्हणून मी इथे एक छान असं शूट केलं माऊलीच्या डेकोरेशनचं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे बघू शकता तुम्ही इकडे किती छान असे सजावट केलेले होते फुलांचे. मंदिरामधून बाहेर निघावंसे वाटतच नव्हते. त्यानंतर आम्ही गेलो मंदिरामध्ये पण असे फुलांचे मस्त तोरण केलेले होते आणि माऊली नसले तरी पण लोक खूप येत होते दर्शनासाठी. कारण माऊलीच्या पादुका माऊलीची तिथे समाधी आहे. त्यानंतर आम्ही इथे परत बाहेर गेलो. त्यानंतर मी परत तिथे शूट केलेलं आहे. जर तुम्ही आळंदीला आलात तर नक्की माऊलीच्या मंदिरात जा आणि दर्शन घ्या, खूप प्रसन्न वाटते. आणि त्यानंतर इथे अजान बाग आहे, तिथे माऊलीने ज्ञानेश्वरी वाचली होती. जर आपण तिथे ज्ञानेश्वरी वाचली तर आपल्या अंगावर एक पान पडते म्हणे, जर आपले नशीब असेल तर. त्यानंतर आम्ही दर्शनाच्या रांगेला लागलेलो होतो, काहीच गर्दी नव्हती. त्यानंतर परत बाहेर आलो. इथे लोक दिंडी चालू होती, ते पालखीसोबत जाणारे लोक होते. त्यानंतर आम्ही इकडे इंद्रायणीकडे जायचा रस्ता पकडला. पाहू शकता तुम्ही इंद्रायणी मातेला किती पूर आलेला होता, आता पूर्ण ओसरलेला आहे. इंद्रायणीचे रौद्ररूप पूर्ण कमी झालेले आहे. माऊलीला जायला तिने जागा दिलेली आहे. चला तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा, लाईक करा. चला तर धन्यवाद.